आज आमचे श्री बजरंग शंकर भागवत पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी हे विषय बुद्धिमत्ता घटक समसंबंध उपघटक शब्दसंग्रह यावर तासिका घेणार आहेत। तर मी त्यांना विनंती करतो जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने की आपण तासिकेला सुरुवात करावी। सर्वांना प्रथम नमस्कार। मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता, तर पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता या विषयात घटक आहे समसंबंध आणि त्यामध्ये उपघटक आहे शब्दसंग्रह। तर आता समसंबंध या घटकाचा जर आपण विचार केला तर ह्या घटकाला सर्व घटकांमध्ये 10% हे वेटेज दिलेलं दिसून येतं। तर या 10% घटकामध्ये समसंबंध हा घटक जर घेतला तर त्यात आपल्याला शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न असतात, त्यानंतर आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात, त्यानंतर तिसरा उपघटक आहे संख्या आणि चौथा जो उपघटक आहे तो आहे इंग्रजी वर्णमाला। तर हे 3-4 उपघटक यामध्ये शब्द समसंबंधामध्ये आहेत। तर त्यापैकी आज आपण शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत। तर मग आता आकृत्या, संख्या आणि इंग्रजी आपण ते पुढील तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। पण सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये 10% वेटेज असल्यामुळे शब्दसंग्रह हा जो घटक आहे यावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्या मानाने हा थोडा डिफिकल्टी लेवलचा प्रश्न असतो की ज्यामध्ये 5वीला आपण समसंबंध हा उपघटक घटक अभ्यासलेलाच आहे। परंतु ज्यावेळेस आपण 8वीची शिष्यवृत्तीच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेस शब्दसंग्रह या उपघटकामध्ये डिफिकल्टी लेवल थोडी वरची असलेली दिसून येते। तर आता आपण शब्दसंग्रह या उपघटकाबद्दल थोडीशी प्रारंभिक माहिती बघणार आहोत। तर बघा, शब्दसंग्रह या उपघटकामध्ये जे काही पद दिलेले असतात समसंबंधामध्ये, तर त्याच्यामध्ये एकूण 4 पद दिलेले असतात। 4 पदांमध्ये पहिल्या 2 पदांचा एकमेकांशी संबंध दिसून येतो। तर मग आपल्याला तिसऱ्या पदाचा समसंबंध चौथ्या पदाशी कोणता असेल तर चौथ्या पदाला आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि त्याचं उत्तर आपल्याला 4 पर्यायामधून लिहायचं असतं। कधी कधी पहिला आणि दुसरा पद जे असतं त्यांचा सहसंबंध दिल्यानंतर आपल्याला कधी कधी तिसरं पद न देता तिसऱ्या पदाच्या ऐवजी प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि चौथ्या पदाशी त्याचा संबंध काढण्यासाठी विचारला जातो। तशा प्रकारची उदाहरणं आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत। तर आता ही तुम्हाला लक्षात आलं असेल की 4 पद आहेत, 4 पदापैकी पहिलं दुसरं पद आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे तो या शब्दसंग्रह या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर बघा, आता याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल आपण बघितलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की याच्यामध्ये सर्वांगीण विषयांचा समावेश होतो। जसं मराठी विषयाच्या संदर्भात जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये म्हणी असतील, वचन असेल, लिंग बदल असेल, त्यानंतर समुदर्शक शब्द असेल, एकाच अर्थाचे अनेक शब्द असतील, अशा प्रकारे मराठी विषयाच्या दृष्टीने याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर विज्ञानाच्या आधारावर जर आपण विचार केला तर वनस्पती, प्राण्यांचे प्रकार, त्यानंतर जीवांची लक्षणे, अवकाश, हवामानातील बदल, रासायनिक संज्ञा, त्यानंतर ऊर्जेचे जे काही प्रकार असतात, रेणुसूत्रे असतात, कार्यबल, वेळ, काळ यावर आधारित शब्दसंग्रहामध्ये आपल्याला उदाहरणं आलेली दिसून येतात। त्याच्यानंतर इतिहासाचा विचार केला तर सण असेल, घटना असेल, व्यक्ती असेल, व्यक्तिचरित्र असेल किंवा इतिहासात घडलेल्या काही घटना असतील त्यांचा कालानुक्रम असेल, अशा प्रकारचे जे पद असतात ते याच्यामध्ये इतिहासामध्ये दिलेले इतिहासाच्या विषयाच्या अनुषंगाने दिलेले असतात। त्यानंतर भूगोल विषयाचा विचार केला तर पर्वत असतील, शहरे असतील, विमानतळ, धरणे, नद्या अशांचा विचार करून यावर शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न तयार केले जातात। म्हणजे शब्दसंग्रहाची डिफिकल्टी लेवल मी जास्त का म्हटलो, कारण याच्यामध्ये मराठी विषयाचे पण घटक असतात, त्यानंतर विज्ञान विषयाचे पण घटक असतात, भूगोल विषयाचे पण घटक असतात आणि इतिहास विषयाचे पण घटक असतात आणि थोडंफार जनरल अवेअरनेस की आपण जे म्हणतो जनरल नॉलेज, सूर्याच्या प्रकाशाच्या खाली जे काही येतं ते ह्या सर्व याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं। आपण ते उदाहरणं बघू कशा पद्धतीने या घटकावर आधारित विचारले जातात।
तर प्रथम बघा, मी प्रश्न लिहून घेतोय. जो प्रश्न की सर्वांसाठी सारखाच असेल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असणार नाही. तर प्रश्न बघा, खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये खालील प्रश्नांमध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या पदांचा पर्याय निवडा. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर हा प्रश्न आपल्याला कॉमन आहे. ह्या प्रश्नावर आधारितच सगळी उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. तर बघा, खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर आपण आता यावर आधारित एक उदाहरण बघूया. तर उदाहरण असं आहे बघा, पोपट पिंजरा. पहिलं उदाहरण घेऊया आपण. पोपट पिंजरा. तर माणूस, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला बघा. घर पहिला पर्याय आहे, घर. दुसरा पर्याय आहे जंगल. तिसरा पर्याय आहे तुरुंग आणि चौथा पर्याय आहे शहर. अशा पद्धतीने 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी पोपट हे पहिलं पद आहे, दुसरं पद आहे पिंजरा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे आणि त्यावरून आपल्याला माणूस हे तिसरं पद आहे आणि त्याचं आपल्याला उत्तर शोधायचंय, चौथं पद. तर बघा, आता पोपट पिंजरा ह्या पदाचा आपल्याला संबंध बघायचा आहे. अगोदर आपण डायरेक्ट पोपट आणि पिंजरा बघितला आणि माणूस कुठे राहतो जर आपण विचार केला तर ते घर हे उत्तर आपला अंदाजे येऊ शकतं असं डायरेक्ट. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम अशा प्रकारचे शब्दसंग्रहाचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला पोपट आणि पिंजरा याचा विचार सुरुवातीला करायचा आहे आणि नंतर आपल्याला जे काही विचारलेलं आहे त्याचा आपण विचार करायचा आहे. डायरेक्ट आपल्याला जे पद दिलंय त्याचा जर आपण विचार केला तर आपण चुकीच्या दिशेने, उत्तराच्या चुकीच्या दिशेने आपण जाऊ शकतो किंवा आपण भरकटू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम आपण पोपट पिंजरा ह्या पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा विचार करायचा आहे. तर बघा, पोपट कुठे राहतो? ढोलीमध्ये राहतो. पण तिथं काय दिलंय आपल्याला? पिंजरा. तर पोपटाला जेरबंद कुठं केलंय? पिंजऱ्यात केलंय. पोपटाच्या मनाविरुद्ध पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. बरोबर की नाही? पोपटाला पोपटाच्या मनाविरुद्ध पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. तसं माणसाला त्याच्या मनाविरुद्ध कुठे ठेवलं जातं? घरात. तर तो स्वतःच्या मर्जीने राहतो. जंगलात तो भटकंतीसाठी जाऊ शकतो. शहरात तो त्याच्या मनाने राहतो. पण तुरुंग असा शब्द आहे की त्याला त्याच्या मनाविरुद्ध बळजबरीने तुरुंगात त्याला ठेवलं जातं. म्हणून आपण इथं पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध जो विचार करायचा आहे तो सहसंबंध आपण या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे आणि त्या सहसंबंधावरूनच आपण माणूस मनाविरुद्ध कुठे ठेवलं जातं? माणसाला बळजबरीने तुरुंगात डांबलं जातं.
जसं पोपटाला पिंजऱ्यात डांबलं जातं तसंच माणसाला कुठे डांबलं जाऊ शकतं, तुरुंगात. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर आपण पोपट पिंजरा असा विचार न करता माणूस याच्या जंगल, तुरुंग, शहर आणि घर लिहिलं किंवा माणूस शहर लिहिलं तर आपण उत्तराच्या चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. म्हणून या पर्यायाचं जो उत्तर आहे ते आहे तुरुंग. तर अशा पद्धतीने थोडे ट्रिकी क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात की ज्यावेळेस आपण घाई गडबडीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस उत्तर चुकू शकतं. म्हणून आपण जे काही पद दिले आहेत, पहिला आणि दुसरं पद यांचा सहसंबंध आपण काय करायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. हा सहसंबंध समजल्यावरच आपण काय करणार आहोत, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणारा सहसंबंध आपल्याला लक्षात येणार आहे. आता आपण यावर आधारित दुसरा प्रश्न बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आहे चित्रपट दिग्दर्शक. चित्रपट पहिलं पद आहे, दुसरं पद आहे दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक. त्यानंतर चौथं पद आपल्याला दिलंय इथे बघा, मासिक. चौथं पद दिलंय मासिक आणि चौथं पद आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. त्यात पहिलं जो पर्याय आपल्याला दिलेला आहे तो आहे संपादक. पहिला जो पद आहे तो आहे संपादक, पहिलं पद. पहिलं जो पर्याय. दुसरा आहे मुद्रक. दुसरा आहे मुद्रक. तिसरं जे पद आहे ते आहे लेखक. आणि चौथं जे पद आहे ते आहे विक्रेता. चौथं जे पद आहे ते आहे विक्रेता. तर बघा, मी सांगितल्याप्रमाणे चार पद दिलेली, 3 पद दिलेली आहेत. तिसऱ्या पदाचं चौथ्या पदाशी आपल्याला संबंध शोधायचा आहे. तर बघा, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपटाचं जे संपादन जे करतं ते कोण करतं, दिग्दर्शक करतो. चित्रपटाचं जे पूर्ण मेन डायरेक्शन असतं ते दिग्दर्शकाच्या माध्यमाखाली होतं. त्याच्या मार्गदर्शनाखाली बाकीचे लोक त्या चित्रपटासाठी काम करत असतात. तर मग आता आपल्याला मासिक कोणाच्या दिग्दर्शनाखाली किंवा कोणाच्या संपादनाखाली तयार होतं, मुद्रक, लेखक, विक्रेता आणि पहिलं दिलेले संपादक. तर मासिकाचं जे मार्गदर्शन आहे तो कोण करत असतं, संपादक. मासिकाचं जे संपादन असतं ते संपादकाच्या नियंत्रणाखाली तयार होतं. म्हणून ह्या पर्यायाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 संपादक. तर बघा, आपण हे 2 प्रश्न बघितलेले आहेत. आता चित्रपट दिग्दर्शक, मासिक, आता इथं वेगळ्या प्रकारचा प्रश्न पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. समजा पाक्षिक असेल, पाक्षिकचं दिलं तुम्हाला 15 दिवस, तर मासिक किती दिवस येतील त्याचे, पाक्षिकचे 15 दिवस, तर मासिकचे किती दिवस येतील, 30 दिवस या ठिकाणी मासिकचे येतील. अशा पद्धतीने यावर आधारित तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इथं पोपट पिंजरा पाहिला आपण, पण जर इथं पोपट पिंजराच्या ऐवजी जर ढोली दिलं असतं, म्हणजे पोपट ढोलीमध्ये राहतो, झाडाची जी ढोली असते त्याच्यात पोपट राहतो, पण पोपटाचं जे घर आहे ते काय, ढोली आहे. इथं आपण सहसंबंध लक्षात घेतला तर इथं लगेच काय होणार आहे, आपलं उत्तर बदलणार आहे. इथं जर आपण झाडाची ढोली केलं तर ते काय होईल, रहिवासाचं ठिकाण, पोपटाचं रहिवासाचं ठिकाण ढोली आलं तर माणूस कुठे राहतो, मग त्याचं उत्तर तुरुंग येऊ शकत नाही, कारण त्याचं उत्तर काय येणार आहे, घर येणार आहे. पोपटाचा निवारा ढोली, माणसाचा निवारा घर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या अनुषंगाने पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये सहसंबंध निर्माण करून त्याचं काय केलं जाऊ शकतं, तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये सहसंबंध निर्माण केला जाऊ शकतो. तर आपण अजून पुढचं उदाहरण पाहू. आता हे जे झालं हे मराठी विषयाच्या याने आपण प्रश्न बघितलेत. मराठी विषयावर आधारित मराठीचा जो शब्दसंग्रह आहे किंवा मराठीतील जे काही आशय आहे, मराठीचा आशय, त्या मराठीच्या आशयावर आधारित आपण हे प्रश्न बघितलेत. आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊया. त्या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते बघूया. तर बघा, आता चंद्र पृथ्वी, तिसरा प्रश्न आहे आपला. पहिलं पद आहे चंद्र, पहिलं पद आहे चंद्र, दुसरं पद आहे पृथ्वी. त्यानंतर
तिसरं जे पद आहे ते आहे बुध आणि चौथं पद आपल्याला या ठिकाणी काय केलंय विचारलेलं आहे आणि त्या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत बघा. पहिला जो काही पर्याय आहे तो आहे धूमकेतू, धूमकेतू. नंतर दुसरा पर्याय आहे आकाशगंगा, आकाश गंगा. त्यानंतर तिसरा पर्याय जो आहे तो आहे पृथ्वी आणि चौथा पर्याय आहे सूर्य. चौथा पर्याय आहे सूर्य. तर बघा या ठिकाणी आपण पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये कोणता संबंध आहे तो आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघूया. चंद्र आणि पृथ्वी. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. समजा सुरुवातीला जर आपण घेतलं तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. बुध कुणाचा उपग्रह आहे का? नाही. तर इथं आपल्याला थोडं वेगळ्या दिशेने आपण जातोय कारण प्रश्न असे असतात स्पर्धा परीक्षेचे किंवा बुद्धिमत्ता दृष्टीने आपल्याला सगळ्या दृष्टीने विचार करता आला पाहिजे. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो हे डायरेक्शन आपलं बरोबर आहे. याचा आपण विचार बरोबर केलाय. चंद्र हा पृथ्वीच्या दिशेने फिरतो मग पृथ्वीच्या भोवती फिरतो. तर बुध मग कशा भोवती फिरतो? बुध हा ग्रह कशा भोवती फिरतो? तर मग त्याचा पर्याय आपल्याला धूमकेतू येऊ शकत नाही, आकाशगंगा येऊ शकत नाही, पृथ्वी येऊ शकत नाही. मग आपण आपल्या योग्य उत्तराकडे जातोय की जो आहे सूर्य. तर याचं उत्तर काय येणार आहे? सूर्य येणार आहे कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि बुध हा ग्रह सूर्याभोवती फिरतो म्हणून पर्याय क्रमांक आपला 4 बरोबर आहे. पण आपण जर याचा संबंध वेगळ्या दृष्टीने लावला, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे बरोबर आहे. आपण जे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध जोडला तो अगदी बरोबर जोडलाय. पण आपण उत्तराकडे जातोय का? उत्तराकडे आपण जात नाहीये कारण बुध हा कशाचा उपग्रह आहे? तर हा ग्रह आहे, हा उपग्रह नाही. मग आपण दुसऱ्या दृष्टीने विचार करू तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो म्हणून मग आपण इथं हे करू शकतो पर्याय याचा निवडू शकतो अचूक की बुध हा ग्रह कशा भोवती फिरतो? सूर्याभोवती फिरतो. अशा पद्धतीने आता हा जो प्रश्न आहे हा भूगोल विषयाशी संबंधित झाला. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं विज्ञान, मराठी, भूगोल, इतिहास, गणित यावर आधारित हे प्रश्न असतात. म्हणजे शब्दसंग्रह हा खूप डीप असलेला विषय आहे. त्या मानाने आकृत्या, त्यानंतर शब्द, आकृत्या, इंग्रजी वर्णमाला आणि संख्या विचार केला तर त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून विचार केला तर याचा आपल्याला सहसंबंध जोडताना खूप विचार करावा लागतो. त्याच्यानंतर बघा आपण पुढचा एक दुसऱ्या विषयाचा प्रश्न घेऊया. तर 4 सममिती अक्ष चौरस, 4 सममिती अक्ष, 4 सममिती अक्ष कशाला असतात? तर चौरसाला असतात. 4 सममिती अक्ष चौरसाला असतात. तर एकच सममिती अक्ष, एकच सममिती अक्ष, एकच सममिती अक्ष कशाला असतो? एकच सममिती अक्ष. तर याचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय आहे आयत, पहिला आहे आयत. नंतर दुसरा आहे समभुज, चौकोन, समभुज, चौकोन. नंतर तिसरं आहे वर्तुळ आणि चौथा पर्याय आहे अर्ध वर्तुळ, अर्ध वर्तुळ. तर बघा आता याच्यामध्ये हा गणित विषयावर आधारित प्रश्न आहे. गणित विषयाची संदर्भात याचा आशय आहे पहिलं पद दुसऱ्या पदाशी संबंध, तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे. तर चौथं पद आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर 4 सममिती अक्ष, आपण जर चौरस काढला तर चौरसाला 4 अक्ष असतात. चौरस आपण काढला तर त्याला किती अक्ष असतात? 4 अक्ष असतात. मग 4 अक्षाचा चौरस असतो. तर एकच सममिती अक्ष कशाला असतो? आयत, आयताला देखील 4 अक्ष असतात. त्यानंतर समभुज, चौकोन, समभुज चौकोन हा चौकोनाचाच प्रकार आहे, त्याला देखील 4 अक्ष असतात.
वर्तुळ, वर्तुळाचा परिघ असतो, वर्तुळाला अक्ष नसतात, आणि शेवट आपण जे आहे ते अर्धवर्तुळ जर काढला आपण, तर अर्धवर्तुळाला एक सममित अक्ष असतो. मग आपल्याला इथं विचारलंय एकच सममिती अक्ष कशाला असतो, तर आपलं पर्याय क्रमांक 4 अर्धवर्तुळाला असतो. कशाला असतो? अर्धवर्तुळाला असतो. म्हणून आपलं 4 सममिती अक्ष पहिलं पद, दुसरं पद येईल चौरस, आणि तिसरं पद आपल्याला दिलंय एकच सममिती अक्ष. एकच सममिती अक्ष, तर त्याचा पर्याय आपला येईल पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 4 सममिती अक्ष, चौरस, एकच सममिती अक्ष, अर्धवर्तुळ. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ही उदाहरणं सोडवत असताना पहिलं पद आणि दुसरं पद यांचा संबंध लक्षात घेऊनच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाची संबंध आपल्याला जोडायचा असतो, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, उत्तर शोधायचं असतं. तर अशा पद्धतीने सममिती अक्षचं आपण उदाहरण बघितलं. तर आता आपण अजून विषयाशी निगडीत उदाहरणं बघणार आहोत, की ज्या दृष्टीने आपल्याला लक्षात येईल की आपल्याला सहसंबंध जोडत असताना कोणत्या पद्धतीने विचार करायचा. याची आपण जेवढी जास्तीत जास्त उदाहरणं आपण घेऊ, त्या प्रमाणात आपल्याला त्या प्रश्नाचा आवाका लक्षात येईल, आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली तयारी करू शकतो. तर बघा, आता आपण विज्ञान विषयाशी संबंधित एक प्रश्न बघणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला प्रश्न देतोय. तर पहिलं पद आहे स्पर्श, दुसरं पद आहे कातडी. पहिलं पद आहे स्पर्श, दुसरं पद आहे कातडी, चौथं पद आहे नाक, आणि आपलं तिसरं पद आहे नाक, आणि आपल्याला चौथं पद काय करायचंय, शोधायचंय. तर आता याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत आपल्याला. बघा, आवाज, सर्दी. पहिला आहे आवाज, पहिला पर्याय आहे आवाज, दुसरा पर्याय आहे सर्दी, तिसरं पद आहे वास, आणि चौथं जे पद आहे ते आहे चव. तर बघा, विज्ञान विषयाशी आधारित हा प्रश्न आहे. विज्ञान विषयाचा आशय हा विज्ञान विषयाचा आहे. तर बघा, स्पर्श ज्ञान जे आपल्याला होतं, ज्ञानेंद्रिय या घटकावर आधारित हा प्रश्न आहे विज्ञान विषयाशी निगडीत. तर बघा, स्पर्श ज्ञान आपल्याला कशातून होतं, कातडी. जे ज्ञानेंद्रिय बघतो आपण, त्या ज्ञानेंद्रियामध्ये कातडीद्वारे आपल्याला स्पर्श ज्ञान होतं. तर आपल्याला नाक, एक मिनिट, हा जो नाक आहे हे आपलं चौथा पर्याय आहे, आणि आपल्याला त्यांनी तिसरा पर्याय या ठिकाणी विचारलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कधी कधी तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध न विचारता चौथ्या पदाचा संबंध तिसऱ्या पदाशी काय आहे असा प्रश्न विचारला जातो. तर बघा, स्पर्श ज्ञान कशामुळे होतं, आपल्याला कातडीमुळे होतं, म्हणजे त्वचा. स्पर्श ज्ञान जे होतं, कातडीला त्वचा सुद्धा समानार्थी शब्द आपण वापरू शकतो. तर स्पर्श ज्ञान जे होतं आपल्याला ते त्वचेमुळे किंवा कातडीमुळे होतं. तर मग नाक हे ज्ञानेंद्रिय दिलेलं आहे, तर नाकामुळे आपल्याला कोणत्या कशाचं ज्ञान होतं, तर असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, आपल्याला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे, किंवा दुसऱ्या पदाचा पहिल्या पदाशी काय संबंध आहे, याचा विचार करून आपल्याला चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे हे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी शोधायचं आहे. तर बघा, स्पर्श जर आपण विचार केला, स्पर्श ज्ञान आपल्याला कशामुळे होतं, कातडीमुळे होतं. तर मग नाकामुळे आपल्याला कशाचं ज्ञान होतं, आवाजाचं होत नाही, सर्दी तर नाहीच नाही. त्यानंतर चव आपल्याला जिभेने होते, जिभेमुळे आपल्याला, जीभ ह्या ज्ञानेंद्रियमुळे आपल्याला चव समजते. मग आपला पर्याय हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, की ज्याच्यामुळे नाकामुळे आपल्याला काय समजतं, वास किंवा सुगंध आपल्याला समजतो. म्हणून स्पर्श जर कातडीने समजत असेल तर नाकामुळे आपल्याला काय समजतं, तर वास आपल्याला समजतो, वासाचं आपल्याला ज्ञान होतं. तर अशा पद्धतीने विज्ञान घटकातील ज्ञानेंद्रिय या घटकावर आधारित, विज्ञान विषयातील ज्ञानेंद्रिय घटकावर आधारित हा आपला प्रश्न होता. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. अशील वकील रोगी. पहिला जो प्रश्न आहे बघा,
पहिलं जे पद आहे ते आहे अशील, दुसरं पद आहे वकील. पहिलं पद अशील, दुसरं पद वकील, तिसरं पद आपल्याला दिलंय रोगी, आणि आपल्याला इथं विचारलंय आता चौथं पद. तर त्यासाठी पर्याय दिलेत आपल्याला बघा. पर्याय क्रमांक 1 आहे गुरु, पर्याय क्रमांक 1 आहे गुरु, पर्याय क्रमांक 2 आहे सोनार, पर्याय क्रमांक 3 आहे अभियंता, पर्याय क्रमांक 3 आहे अभियंता, आणि पर्याय क्रमांक 4 आहे वैद्य. वैद्य. तर बघा, आपण आता पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे ते सर्वप्रथम बघणार आहोत. तर पहिलं पद आहे अशील, दुसरं पद आहे वकील. आता वकील जर आपण विचार केला तर वकिलाचा जो ग्राहक असतो तो कोण असतो? अशील. वकिलाचा जो ग्राहक असतो त्याला म्हणतात अशील. आणि मग रोगी कोणाचा ग्राहक असू शकतो? वकील कोणाला सेवा देतो? अशिलाला सेवा देतो वकील. म्हणजे वकिलाचा जो ग्राहक असतो तो असतो अशील. तर मग आपण इथं विचार करू शकतो की रोगी कोणाचा ग्राहक आहे? रोगी कोणाकडे जातो? अशील हा वकिलाकडे जातो. तर रोगी कोणाकडे जातो? गुरुकडे जातो का? तर नाही. सोनाराकडे जातो का? नाही. अभियंत्याकडे पण जात नाही. नंतर कोणाकडे जातो? तो वैद्य. वैद्य म्हणजे डॉक्टरांकडे जातो रोगी. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. तर अशील कोणाकडे जातो? वकिलाकडे. तर असा विचार केला तर तिसरा पर्याय, तिसरा जो पद आहे त्याचा संबंध चौथ्या पदाशी कोणता लागणार आहे? वैद्य. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे दोन्ही पदांचा विचार करून तिसऱ्या पदाचा चौथ्याशी संबंध किंवा चौथ्या पदाचा तिसऱ्याशी संबंध आपण या ठिकाणी उत्तरामध्ये शोधत असतो. तर अशा पद्धतीने हा मराठीच्या शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न आहे. मराठीच्या शब्दसंग समूहावर, आणि हा जो आहे अगोदरचा तो विज्ञानाच्या याच्यावर आधारित आहे. तर अजून आपण यावर आधारित काही प्रश्न बघूया. तर हे प्रश्न आपल्याला पदांचा विचार करून पदांचा सहसंबंध आशय लक्षात घेऊन त्याची उत्तर आपल्याला शोधायची असतात. आणि अतिशय जर आपण सराव केला याचा चांगल्या प्रकारे तर आपल्याला या घटकातील जे 10% वेटेज आहे त्या 10% वेटेज पैकीच्या पैकी मार्क आपल्याला या घटकाचे मिळवता येतात. आणि अगदी कमी वेळामध्ये हे प्रश्न आपल्याला सरावाच्या आधारावर सोडवता येतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी आपल्याला सराव करणे खूप गरजेचे आहे. तर आपण आता पुढचा एक विज्ञानावर आधारित एक प्रश्न बघूया. बघा, 7वा प्रश्न आहे सुवाहक तांबे. पहिलं पद आहे सुवाहक. सुवाहक हा शब्द आल्यानंतरच तुमच्या लक्षात आला असेल की हा विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. विजेचं जे वाहन करतात त्याला सुवाहक असे म्हणतात. तर सुवाहक आहे तांबे, दुसरं पद. आणि त्यावर आधारित नंतर तिसरं पद आहे दुर्वाहक. विजेचे जे वाहन करत नाहीत त्यांना काय म्हणतो आपण? दुर्वाहक असे म्हणतो. तर आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट असणं गरजेचं आहे. आणि त्या संकल्पना जर आपल्या स्पष्ट असतील तर आपल्याला यातील जे काठिण्य पातळीवरचे प्रश्न विचारले जातात त्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न आपण योग्यरित्या सोडवू शकतो. तर पहिलं जे आहे पर्याय क्रमांक 1 आहे कथील. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आहे कथील. पर्याय क्रमांक 2 आहे ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 2 आहे ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 2 आहे ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आहे काच. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आहे काच. आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो दिलाय सुवाहक. सुवाहक. तर बघा, आता आपल्याला इथे विचारलंय सुवाहक विजेचं वाहन करणारा जो काही धातू आहे तो आहे तांबे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आपण संबंध लक्षात घेतला तर असं दिसतंय आपल्याला की सुवाहक कोण आहे असं, तर तिथं दिलंय आपल्याला तांबे. तांबे हा धातू काय आहे? विजेचा सुवाहक आहे. तर दुर्वाहक कोण आहे?
तर दुर्वाहक कथील येऊ शकतं का, ऍल्युमिनियम येऊ शकतो का, काच येऊ शकतो का, की सुवाहक हा शब्द, आता सुवाहक तर येणारच नाही. तर मग कथील, ऍल्युमिनियम, काच यापैकी विजेचा दुर्वाहक कोणता आहे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. आणि आपल्याला हे लगेच लक्षात येतं की कथील हा सुवाहक आहे. ऍल्युमिनियमच्या तारा वापरल्याच जातात. आपले जे विजेचं वहन करणाऱ्या बाहेर तारा लावलेल्या असतात त्या ऍल्युमिनियमच्या असतात. त्याच्यामुळं ऍल्युमिनियम हा सुवाहकच आहे. आणि नंतर जे आहे ते काच, काच हे काय आहे, विजेचं दुर्वाहक असलेला धातू आहे. तर मग आपल्याला लक्षात येते की काच काय आहे, विजेचं दुर्वाहक आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपण 3 घेतलेला आहे. पण मग याच्यावर आधारित आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुवाहक तांब्याच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी लोखंड विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी जे आहे ते काय येऊ शकतं, लोखंड. सुवाहक लोखंड म्हणू शकतात. किंवा अजून सुवाहक कोणतं आहे, सोने किंवा चांदी. सोने, त्यानंतर चांदी हे काय आहेत, विजेचे दुर्वाहक सुवाहक असलेले धातू आहेत. मग तांब्याऐवजी लोखंड विचारलं जाऊ शकतं, सोनं विचारलं जाऊ शकतं किंवा चांदी असा सहसंबंध इथं दर्शवला जाऊ शकतो. मग आपल्याला दुर्वाहक मध्ये जे पर्याय दिलेले असू शकतात ते पण या ठिकाणी बदलले जाऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला दुर्वाहक माहिती पाहिजे. काच दुर्वाहक आहे. काच काय आहे, विजेचं दुर्वाहक आहे. त्यानंतर लाकूड दुर्वाहक आहे. त्यानंतर प्लॅस्टिक दुर्वाहक आहे. त्यानंतर दगड जर घेतला तर दगड देखील काय आहे, विजेचं दुर्वाहक आहे. म्हणजे याच्यातून वीज काय होते, वाहून नेली जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने तांबे सुवाहक आहे. तर मग बाकीचे हे जे पदार्थ आहेत, हे धातू आहेत, हे दुर्वाहक आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी विज्ञानाचा आशय या ठिकाणी विचारला होता. आणि विज्ञानाच्या आशयातून आपल्याला ज्या काही संकल्पना आपल्या क्लिअर आहेत का नाही त्याचा इथे विचार केलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने विज्ञानावर आधारित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याच्यावर पहिलं पद दुसरं पद कसं बदललं जाऊ शकतं, किंवा दुसरं तिसरं पद आणि चौथं पद कशा पद्धतीने बदललं जाऊ शकतो, कशा पद्धतीने अजून याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण स्वतः देखील अशा प्रकारचे प्रश्न तयार करू शकतो. सुवाहक आपण सोने घेतलं तर दुर्वाहक याच्यात पर्याय आपल्याला काच पण येऊ शकतो, लाकूड पण येऊ शकतो, दगड पण येऊ शकतो. अशा पद्धतीने व्होलॅटाईल प्रकारचे प्रश्न या उपघटकामध्ये विचारले जातात. आणि त्या दृष्टीने आपण त्याची काय केली पाहिजे, तयारी केली पाहिजे. आणि सरावाच्या आधारावर आपण हा घटक पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी तयारी करू शकतो. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण घेऊया. बघा, दिवस जे असतात, आपल्याला वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो. तर त्या दिवसांवर आधारित जे सामान्य ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञान घटकावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो त्याचा आपण या ठिकाणी काय करू, एक उदाहरण बघूया. बघा, अक्षय ऊर्जा दिन. अक्षय ऊर्जा दिन, पहिलं पद आहे अक्षय ऊर्जा दिन. पहिलं पद आहे अक्षय ऊर्जा दिन. पहिलं पद आहे अक्षय ऊर्जा दिन. तर अक्षय ऊर्जा दिन किती तारखेला असतो, तो दिनांक आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या पदावर दिलेला आहे, 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिन असतो. आणि नंतर आपल्याला विचारलेलं आहे तिसरं पद विचारलं या ठिकाणी. आणि तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी काय आहे, तर चौथं पद दिलेलं आहे 22 मार्च. मग आपल्याला 22 मार्चला काय आहे हे माहित पाहिजे. आता पर्याय दिलेत त्याचे बघा. पहिला पर्याय आहे जागतिक जल दिन. पहिला पर्याय जो दिलेला आहे तो आहे जागतिक जल दिन. जल दिन. दुसरा पर्याय दिलेला आहे महिला दिन. जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन. चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे साक्षरता दिन. तिसरा पर्याय साक्षरता दिन. आणि चौथा जो काही पर्याय आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. चौथा पर्याय आहे बघा जागतिक अपंग दिन. जागतिक अपंग दिन. जागतिक अपंग दिन. या ठिकाणी बघा जागतिक अपंग दिन. तर बघा या ठिकाणी जे काही दिवस आहेत ते दिवस
आणि त्यांचे तारीख जी आहे डेट ती या ठिकाणी दिलेली आहे. मग आपल्याला पहिल्यांदा विचार करताना पहिल्या दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे, तर पहिला अक्षय ऊर्जा दिन आहे तो 20 ऑगस्ट या दिवशी असतो. आणि मग आपल्याला दिलाय तिसरा पर्याय विचारलाय की चौथं जे पद आहे ते 22 मार्च आहे. मग 22 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो किंवा 22 मार्चला कोणता दिवस असतो. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता हा एक कॉमन प्रश्न तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. यावर आधारित याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे दिवस असतात आपण साजराच करतोय. ओझोन दिवस असेल, महिला दिन, जल दिन असेल, वन दिन असेल, कृषी दिन असेल, त्यानंतर जागतिक एड्स दिन असेल, कुटुंब निवारण दिन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवस असतात. ते दिवस आपण काय करतो या ठिकाणी साजरे करत असतो किंवा त्या दिवसाचं महत्व आपण वेगवेगळ्या माध्यमातून जाणून घेत असतो. तर आपण ते जे काही वर्षभरात दिवस येतात ते कोणते दिवस किती तारखेला येतात याची एक जर लिस्ट बनवली तर हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यास आपल्याला काय होईल, नक्कीच मदत होईल. की कोणते जानेवारी ते डिसेंबर अशी जर यादी केली आपण तर प्रत्येक महिन्यामध्ये कोणते दिवस किती तारखेला कोणता दिवस येतो ते आपल्याला महिन्यावाईज जर लक्षात असेल तर त्याचा काय होईल, आपल्याला फायदा होणार आहे. त्याचा आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर अक्षय ऊर्जा दिन हा 20 ऑगस्टला असतो. मग 22 मार्चला काय असतं हे आपल्याला माहित पाहिजे. याच्यात आपण अंदाजे उत्तर लिहू शकत नाही. आकृत्या असतील, संख्या असतील किंवा इंग्रजी वर्णमाला असतील त्याच्या सहसंबंध जोडताना आपण काय करतो, ट्रिक वापरतो. इकडं जुळतंय का तिकडं जुळतंय का, आकृती अशी उलटी आहे का सुलटी आहे, संख्या जर असेल तर गुणाकार करून बघतो, भागाकार करून बघतो किंवा वेगवेगळ्या क्रिया आपण संख्यावरील क्रिया करतो आणि त्या क्रियेतून आपण उत्तर येतंय का नाही ते बघू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला परफेक्ट उत्तर जर यायचं असेल तर आपल्याला अभ्यासपूर्वक 1 डिसेंबर ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या पूर्ण 365 दिवसामध्ये कोणत्या दिवसाला कोणता दिवस साजरा केलो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर 22 मार्चला आपण काय साजरा करतो, जागतिक जल दिन या ठिकाणी आपण काय करतो, साजरा करत असतो. तर जागतिक जल दिन आपण 22 मार्चला साजरा करतो म्हणून या पर्यायाचं उत्तर काय आहे, 22 मार्च असं आहे. इथं जर तुम्हाला दिलं असतं 16 सप्टेंबर किंवा 16 सप्टेंबर जर या ठिकाणी दिलं असतं तर ओझोन दिवस आपण घेतला असता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे दिवस असतात, 8 मार्च दिला असता तर आपण महिला दिन घेतला असतं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एक लिस्ट जर आपण तयार केली कोणत्या दिवसाला कोणत्या तारखेला कोणता दिवस साजरा केला जातो ते आपण जर या ठिकाणी केलं तर आपल्याला त्याची योग्यच मदत होईल आणि आपल्याला ह्या घटकाचे मार्क जाणार नाहीत. अशा पद्धतीने एक सामान्य ज्ञानावर आधारित हा प्रश्न होता. ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण सर्वांना एक होमवर्क आहे की आपण उद्या किंवा एक दिवसामध्ये 365 दिवसात जे काही दिवस साजरे केले जातात त्या दिवसाच्या तारखेवाईज आपण काय करावं, एक डिसेंबर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत सर्व जे काही दिवस आहेत ते दिवस आणि साजरे केलेले कोणत्या दिवशी काय साजरं केलं जातं अशी एक लिस्ट करायची. एकीकडे दिवस लिहायचा अक्षय ऊर्जा दिन असेल तर मग त्या पद्धतीने आपण काय करायचं 20 ऑगस्ट अशा पद्धतीने आपण एक यादी करावी आणि ती यादी आपण आपल्या रूम मध्ये किंवा घरामध्ये काय करायची, चिटकून द्यायची. म्हणजे वर्षभर आपल्या डोळ्याखाली ती यादी राहील आणि अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच येईल. म्हणून आपण हा एक होमवर्क घ्यावा की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत जे काही दिवस साजरे केले जातात त्या दिवसाची यादी आपण काय करायची आहे, तयार करायची आहे. आणि मग आपले याच्यावर आधारित जे काही उत्तर आहे ते अगदी बरोबर येतील. त्यानंतर आता आपण गणितावर आधारित अजून एक प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न आहे, पहिलं पद आहे आयत दंडगोल. पहिलं पद आहे आयत, दुसरं पद आहे दंड गोल, आयत दंडगोल. चौथं पद आहे बघा तिसरं पद आहे या ठिकाणी दिलंय त्यांनी त्रिकोण. त्रिकोण आणि आपल्याला विचारलंय चौथं पद. तर पर्याय दिलेत बघा आपल्याला, घनाकृती,
घनाकृती पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे शंकू. तिसरा पर्याय आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आणि चौथा पर्याय आहे गोल. चौथा पर्याय काय आहे? गोल. तर बघा या ठिकाणी आयताचा संबंध दंडगोलाशी काय आहे आणि त्रिकोणाचा संबंध मग कशाशी येऊ शकतो, हा पण थोडा काठिण्य पातळीवरील प्रश्न आहे. आयत आणि दंडगोलाचा कोणता संबंध आपण लावू शकतो याची आपल्याला पुसटशी कल्पना लवकर येत नाही. पहिलं पद आणि दुसरं पद याचं संबंध काय आहे हे आपल्याला लवकर कळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्रिकोणाकडे जाण्या अगोदर, तिसऱ्या पदाकडे जाण्या अगोदर आपण पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सर्वांगीण जो सर्व अंगाने विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. तरच आपल्याला तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाचा काय संबंध आहे याचं आपल्याला काय येणार आहे? उत्तर येणार आहे. तर बघा हा जो आहे हा आयताकृती एक कागद आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आयताकृती कागद आहे आणि आयत आणि दंडगोलाचा काय संबंध आहे आणि त्रिकोण आणि त्रिकोणाचा कशाशी संबंध आहे. तर जर आपण आयत त्याच्या उभ्या बाजूंभोवती फिरवला, हा जो आयत आहे हा आयत जर आपण त्याच्या उभ्या बाजूंवर जो भोवती जर फिरवला, आयत जर आपण उभ्या बाजूंभोवती फिरवला, आयत जर आपण अशा पद्धतीने उभ्या बाजूंभोवती जर फिरवला तर बघा या ठिकाणी हा दंडगोलाकृती आकार या ठिकाणी तयार होतोय. दंडगोल तयार होतो. दंडगोलाकृती आकार या ठिकाणी काय झालाय? आयतापासून तयार झालाय. मग आपल्या आता लक्षात आले असेल की आयतापासून जर दंडगोलाकृती आकार तयार होत असताना आयताच्या उभ्या बाजू ज्या वेळेस आपण फिरवतो त्यावेळेस काय होतं? दंडगोलाकृती तयार होते. तर बघा ही आयताकृती मी कागद घेतला होता एक, तर त्या आयताकृती कागदाचा काय झालाय? दंडगोलासारखा आकार झालाय. म्हणून आपल्याला सहसंबंध लगेच लक्षात आला असेल की आयताचा उभ्या बाजू फिरवल्यानंतर त्याचं काय झालं? दंडगोल तयार झाला. तर तसं मग त्रिकोणाच्या उभ्या ज्या बाजू आहेत, तिरक्याच्या दोन बाजू आहेत, त्या जर आपण फिरवल्या तर इमॅजिनेशन आपण केलं पाहिजे. तर ते इमॅजिनेशन केल्यानंतर आपल्याला आपला पर्याय येणार आहे. बघा त्रिकोण जर आपण असा फिरवला, तर त्रिकोणाकृती शेप माझ्याकडे इथे नाहीये, पण त्रिकोण जर आपण फिरवला तर त्याच्यापासून घनाकृती तर तयार होऊ शकत नाही. समभुज त्रिकोण तर शक्यच नाही, गोल तर शक्यच नाही. त्रिकोण हा शेप कशाशी निगडीत आहे? तर मग शंकूशी निगडीत आहे. तर आपण याचं उत्तर लिहू शकतो. पर्याय क्रमांक 2 हा गणिताच्या आशयाशी संबंधित काय होता? हा प्रश्न होता. आणि हा थोडा ट्रिकी लेवलचा का होता असं म्हणतोय मी, तर आपल्याला आयत आणि दंडगोलाचा संबंध सहजासहजी लक्षात येत नाही. तर आपल्याला ही एक कृतीयुक्त हे होतं आणि इमॅजिनेशनवर आधारित हा प्रश्न होता की आयत जर आपण आयताच्या उभ्या बाजू फिरवल्या तर त्याचा काय तयार होतं? दंडगोल तयार होतो. मग त्रिकोणाच्या जर उभ्या ज्या बाजू असतात तिरक्या, त्या जर आपण फिरवल्या तर आपल्याला काय तयार होणार आहे? शंकू तयार होणार आहे. आपल्याला आईस्क्रीमचा कोण त्या त्रिकोणी बाजू त्या फिरवल्यानंतर आपल्याला जोडणार आहे, किंवा आपण जी टोपी तयार करतो बर्थडे साठी ती जो त्रिकोण तयार केला जातो ते फिरवल्यानंतर काय होतं? शंकू तयार केला जातो. तर अशा पद्धतीने आयताचा पहिल्या पदाचा संबंध दंडगोलाशी आला आणि त्रिकोणाचा संबंध कशाशी आला? शंकूशी आलेला आहे. तर आता अजून एक आपण कन्फ्युजिंग असा प्रश्न बघणार आहोत की ज्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं आणि आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. तर आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो हा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. बघा एक कन्फ्युजिंग जे काही म्हणतात स्पर्धा परीक्षेमध्ये केलं जातं, उत्तराला डायव्हर्ट करण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये बघा आता आजी पहिलं पद दिलंय, आजी पहिलं पद दिलंय आणि आपल्याला इथं काय केलंय? दुसरं पद रिकामा दिलंय. दुसऱ्या पदाला प्रश्नचिन्ह दिलंय, दुसरं पद आपल्याला दिलं नाही. दुसरं पद दिलं नाही याचा अर्थ चौथं पद दिलं नाही असं आपण समजायचं. कारण दुसरं पद जरी दिलं नसलं तरी आपल्याला नंतरच्या दोन पदाचा काय दिलाय? लगेच संबंध दिलाय वर आणि खाली. बघा आता इथं कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा. आपल्याला डायरेक्ट पहिलं पदच दिलंय, त्याने दुसरं पदच विचारलं. पद आपल्याला कोणतं विचारलंय? दुसरं. आणि आपल्याला तिसरं पद दिलं, चौथं पद दिलंय. त्याच्यात पर्याय बघा आता, पहिलाच पर्याय लगेच दिला आजोबा. पहिला पर्याय आहे आजोबा. दुसरा पर्याय आहे माझी.
दुसरा पर्याय आहे माझी, तिसरा पर्याय आहे बाबा आणि चौथा पर्याय आहे आई. चौथा पर्याय आहे आई. आता आपण जर विचार केला, इथं आपण बघतोय बघा, पहिलं पद आजी आहे, दुसरं पद दिलंय नाही, तिसरं पद वर आहे आणि चौथं पद खाली आहे. आपण अगोदरच सांगितलंय की ज्या पदाचा आपल्याला सहसंबंध दिलेला आहे त्या पदाचा आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम विचार करायचा आहे. आपण जर हा विचार न करता जर डायरेक्ट उत्तराकडे गेलो तर डायरेक्टली उत्तर आपलं काय येतं, आजीचा पर्याय आपण काय लिहिणार, आजोबा. आजीचा पर्याय आजोबा लिहिणार. पण हे जे सहसंबंध आहे हा तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी संबंधित आहे का, तिसऱ्या आणि पदाचा सहसंबंध आपण हा विचार करण्याच्या अगोदर लक्षात घेतला आहे का, हे इथं पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्या पदाचा सहसंबंध दिलेला आहे त्या पदाचा सहसंबंध आपण काय केला पाहिजे, सर्वप्रथम लक्षात घेतला पाहिजे. मग वरचा सहसंबंध कुठे आला, खाली. वर खाली काय आहे, वर खाली आहे, हे शब्द काय आहे वर खाली, तर वर खाली आहेत विरुद्धार्थी शब्द. वर खाली काय आहे, विरुद्धार्थी शब्द. वर खाली आहेत विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहे, वर आणि खाली. हे तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा काय सहसंबंध आहे, दोन पदांचा सहसंबंध काय आहे, त्याच्यावरूनच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा म्हणजे इथं पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे. मग आजीचा सहसंबंध कोणत्या पदाशी येतोय, आजी. आता आजी आजोबा येईल का, नाही, कारण इथं विरुद्धार्थी शब्द आहे. मग इथं पण काय पाहिजे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहिजे आहेत. तर आजीचा विरुद्धार्थी शब्द आजोबा नाही, इथं काय झालंय, लिंग बदललंय. आजी स्त्रीलिंगी आहे, आजोबा पुलिंगी आहे. म्हणजे इथं विरुद्धार्थी आयलाय का आशय, नाही, इथं विरुद्धार्थी आशय नाहीये. आशय आपला काय आहे, वर खाली हा विरुद्धार्थी आहे. इथं लिंग बदलतंय, आजी आजोबा. डायरेक्टली उत्तर लिहिण्याच्या नादामध्ये किंवा गडबडीत आपण काय करतो, आजीचा आजोबा लिहून टाकतो विरुद्धार्थ. तर तसं न करता हा अतिशय सोपा प्रश्न आहे, पण आपण काय केलंय, याचा संबंध लक्षात न घेतला जरी असला तरी आपण काय केलं, आजीच्या विरुद्ध आजोबा लिहिलंय. पण आजी आजोबा असा हा लिंग बदल झाला, इथे काय झालं, लिंग बदल. म्हणून मराठी विषयातील वचन बदला, लिंग बदला, त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, अशा प्रकारचे प्रश्न या शब्द संग्रह या घटकामध्ये विचारले जातात. मग बघा, आजीचं काय येईल, बाबा येणार नाही, आई येणार नाही, माझी येईल. आता आजी, आजी म्हणजे एखाद्या पदावरून पदाचं पद सांभाळल्यानंतर जे पदावरून बाजूला जातात त्यांना काय म्हणतो आपण, आजी. राष्ट्रपती 5 वर्ष राहिले, दुसरे राष्ट्रपती आले, मग दुसरे जे राष्ट्रपती आले ते राष्ट्रपती काय झाले, माजी. मग दुसरे राष्ट्रपती आजी झाले आणि जे गेले पदावरून त्यांना काय म्हणतो आपण, माजी. बरोबर. अध्यक्ष असले समजा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल किंवा पंचायत समितीचे सभापती असेल किंवा एखाद्या पदावरचे सदस्य असतील, सरपंच असतील, तर जे आता सध्या सरपंच आहेत किंवा अध्यक्ष आहेत किंवा सभापती आहेत किंवा राष्ट्रपती आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर पंतप्रधान आहेत, ते सर्व काय झाले, आजी झाले. आता पदावर कार्यरत असणारे काय झाले, आजी. मग विरुद्धार्थी काय झालं, जे पदावरून गेले, जे पदावर नाहीत, राष्ट्रपती गेले किंवा पंतप्रधान किंवा सरपंच, 5 वर्षाचा कालावधी संपला आणि ते पदावरून हे झाले, बाजूला गेले किंवा ते आता पदावर नाहीत, त्यांना काय म्हणायचं, माजी म्हणायचं. पदावर कार्यरत असणारे आजी, त्याच्या विरुद्ध पदावर कार्यरत नसणारे काय आलं, माजी. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण जर लक्षात घेतलं तर वरच्या विरुद्धार्थी काय येईल, खाली येईल, आणि आजीच्या विरुद्धार्थ काय येईल, माजी. म्हणून पर्याय क्रमांक 2. तर हे आपल्याला सहसंबंध माहित पाहिजे, आजी पदावर कायम असणारे आणि माझी काय, जे पदावर नाहीत त्यांना काय म्हणतो आपण, माझी असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण काय करायचंय, सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे. तो सहसंबंध कोणत्या घटकावर कशा पद्धतीने विचारलाय, विरुद्धार्थ विचारलंय की समानार्थी विचारलंय की अजून काही लिंग बदल विचारलंय. मग इथं आता आपण लिंग जर बदललं तर आजीचं उत्तर काय येईल, आजीचं लिंग बदलून आजोबा, असं आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. म्हणून आपण इकडचा सहसंबंध विरुद्धार्थी आहे, म्हणून इकडचा विरुद्धार्थी आजीच्या विरुद्ध काय येईल, माझी. अशा पद्धतीने आपण विचार करून या प्रश्नाची काय करायची आहेत, उत्तरं लिहायची आहेत. आता एक विज्ञानावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. हा मराठीवर आधारित आपण प्रश्न बघितला. तुम्हाला मी सांगितलंय की वेगवेगळ्या
प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि वेगवेगळ्या विषयाशी संबंधित साधारणतः मराठी, इंग्रजी नाही पण मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, त्यानंतर विज्ञान, गणित यावर आधारित प्रश्न या उपघटकावर विचारले जातात. तर बघा आता यात आपण चौथा अजून एक प्रश्न बघूया. तर प्रश्न आहे श्वसन संस्था फुफ्फुस. बघा पहिलं पद दिलंय श्वसन संस्था, श्वसन संस्था आणि दुसरं पद आपल्याला या ठिकाणी दिलंय फुफ्फुस. दुसरं पद जे आहे ते दिलंय फुफ्फुस. दुसरं पद आपल्याला काय दिलंय फुफ्फुस. त्यानंतर तिसरं पद दिलंय आपल्याला रक्तभिसरण संस्था, रक्तभिसरण संस्था, रक्तभिसरण संस्था आणि आपल्याला इथं विचारलंय चौथं पद. चौथं पद काय आहे ते आपल्याला या ठिकाणी काय केलंय विचारलंय आणि आपल्याला या प्रश्नासाठी पर्याय दिलेत. बघा पहिला पर्याय आहे रक्त, पहिला पर्याय आहे रक्त, दुसरा पर्याय आहे यकृत, तिसरा पर्याय या ठिकाणी दिलाय बघा आपल्याला हृदय, हृदय. त्यानंतर चौथा पर्याय दिलाय आपल्याला छाती. तर बघा विज्ञान घटकातील जे आंतरिंद्रिय आहेत, मानवी शरीरातील आंतरिंद्रिय आपण 6वी 7वीला शिकलोय. आंतरिंद्रिय 7वीला ही श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था हे काय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत. श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था याचं काम कोणता ज्ञानेंद्रिय अवयव करतो आंतरिंद्रिय. ते काय आंतरिंद्रिय आहेत ते कोणते आहेत बा त्यावर आधारित हा काय विज्ञान विषयाशी आधारित प्रश्न आहे. तर मग श्वसन संस्था पहिला पद आहे, दुसरं पद आहे फुफ्फुस, तिसरं पद आहे रक्तभिसरण संस्था आणि आपल्याला या ठिकाणी कोणतं चौथं पद या ठिकाणी विचारलेलं आहे. तर श्वसन संस्था, श्वसन संस्थेचं कार्य कोण करतं फुफ्फुस करतं. तर मग रक्तभिसरण संस्था कोणतं आंतरिंद्रिय रक्तभिसरण संस्थेसाठी रक्त आहे का. रक्त हा घटक आहे. तर आपल्याला इथं संबंध लक्षात घ्या आणि व्यवस्थित घ्यायचा आहे की आपल्याला श्वसन संस्थेमध्ये महत्वाचा जे आंतरिंद्रिय आहे ते कोणतं आहे. आपण रक्तभिसरण संस्थेमध्ये रक्ताचा समावेश होतो असं जर धरलं तर आपलं उत्तर काय होऊ शकतं चुकू शकतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की सहसंबंध लक्षात घेता आणि आपल्याला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी किंवा तिसऱ्या पदाचा जर चौथ्या पदाशी दिलेला असेल तर दोन्ही पदाचा सहसंबंध आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे आणि दोन्ही सहसंबंध लक्षात घेऊनच आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्याच पदाशी काय संबंध आहे ते उत्तर शोधायचंय. आपल्याला डायरेक्ट जर आपण तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाचा सहसंबंध विचार करायला गेलो तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. म्हणून आपण एक लक्षात घ्यायचंय सहसंबंध कोणता पण असो, शब्दसंग्रहाचा असो, आकृत्याचा असो किंवा इंग्रजी वर्णमालेचा असो, आपल्याला ते सहसंबंध लक्षात घेताना पहिलं पद आणि दुसरं पद कशाशी संबंधित आहे. तर श्वसन संस्थेचा संबंध फुफ्फुसाशी येतो. तर रक्तभिसरण संस्था आंतरेंद्रिय कोणतं आहे मग त्याच्याशी यकृत नाही, छाती नाही, कोणतं आहे हृदय. रक्तभिसरणाचं कार्य कोण करतं हृदय करतं. फुफ्फुसाचं कार्य श्वसन संस्थेचं कार्य फुफ्फुस करतं. मग इथे आपल्याला नाक वगैरे देऊ शकतात तरी पण आपल्याला उत्तर कोणतं लिहिणं गरजेचं आहे फुफ्फुसच लिहिणं गरजेचं आहे. जर आपल्याला रक्तभिसरण संस्था हृदय दिलं इथं हृदय आपल्याला दिलं आणि आपल्याला इथं जर प्रश्न विचारला श्वसन संस्था फुफ्फुस मग श्वसन संस्थेमध्ये आपल्याला नाक हा पर्याय दिला जाऊ शकतो. नाक हे त्याच्यामधलं एक अवयव आहे पण आपल्याला मुख्य कार्य कोणता अंतरिंद्रिय विचारलेलं आहे. आपल्याला रक्तभिसरण संस्था हृदयच जर आलं तर आपल्याला श्वसन संस्थेचा पर्याय फुफ्फुसच लिहावा लागणार. आपल्याला जर नाक दिलं तर आपण ते लिहू शकत नाही. अशा पद्धतीने आपण जेवढी अधिक तयारी किंवा जेवढा अधिक सराव आपण या घटकाचा करू तेवढा आपल्याला अधिक फायदा होणार आहे. अजून एक शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. तर बघा मनुष्य नाक बघा विज्ञानावर आधारितच प्रश्न आहे.
मनुष्य पहिलं पद आहे मनुष्य, आणि दुसरं पद आहे नाक, मनुष्य नाक. त्यानंतर तिसरं पद आहे बघा झाड, आणि आपल्याला चौथं पद या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय बघा कोणकोणते दिलेले आहेत त्याच्यासाठी. पहिला पर्याय दिलेला आहे पान, दुसरा पर्याय दिलेला आहे फूल, पान फूल, तिसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे फळ, आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे मूळ. आता आपल्याला विज्ञान विषयाचा आशय या ठिकाणी आहे. विज्ञान विषयातील घटकावर आधारित हा प्रश्न आहे बघा. मनुष्य, नाक आणि झाड. आता इथं झाडाचे अवयव सगळे त्यांनी दिलेत पर्यायामध्ये. आपण डायरेक्ट जर पर्यायाकडे गेलो, उत्तराकडे गेलो, तर आपण याच्यापैकी एखादं लिहू शकतो. मनुष्याचा हे अवयव दिलेला आहे, मग झाडाचा अवयव याच्यापैकी एक लिहायचा का, तर तसं नाही. आपल्याला हा सहसंबंध लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या घटकाचं नावच आहे समसंबंध, त्याच्यामुळे आपण समसंबंध जोडायचे आपल्याला याच्यातले. मग याच्यात सहसंबंध मनुष्याचा अवयव नाक आहे, मग झाडाचा अवयव फळ आहे, असं पण आपण लिहू शकतो. पण हे आपण उत्तराच्या चुकीच्या दिशेने जातोय. आपल्याला जर उत्तराच्या योग्य दिशेने जायचं असेल तर मनुष्य नाक कशासाठी वापरतो, श्वसनासाठी वापरतो. मनुष्य नाकाचा वापर कशासाठी करतो, श्वसनासाठी करतो. तर मग झाड श्वसनासाठी कशाचा वापर करतं, मूळ पाण्यासाठी, पाण्याचं शोषण करण्यासाठी करतं, किंवा जे आवश्यक घटक आहेत ते शोषणासाठी करतं. फळ तर तयार झालेला अवयव आहे झाडाचा. फूल हा तयार झालेला अवयव आहे. मग आपण या पानावर येऊन थांबतो, कारण झाडाचा श्वसनाचा अवयव कोणता आहे, पान. मनुष्य श्वसन कशाने करतो, नाकाच्या साह्याने करतो. आणि मग पान झाडाचं काय आहे, झाड पानाच्या साह्याने काय करतंय, श्वसन करतं. मग इथं आपल्याला हा सहसंबंध ज्यावेळेस आपल्या लक्षात येणार आहे, त्यावेळेस आपण काय करणार आहोत, आपल्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते शोधण्यात आपल्याला मदत होणार आहे. जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया, फोटोसिंथेसिस जे केलं जातं पानावरच केलं जातं, आणि त्या फोटोसिंथेसिस साठी कशाचा वापर केला जातो, हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो, आणि ते पानाच्या द्वारे श्वसन केलं जातं, आणि पानाच्या आधारे श्वसन करून म्हणून झाड काय करतं, आपलं फळ तयार करतं. म्हणून मनुष्य श्वसन नाकाच्या साह्याने करतो, आणि झाडाच्या साह्याने, झाड कशाच्या साह्याने श्वसन करतं, तर पानाच्या साह्याने झाड काय करतं, श्वसन करतं. तर अशा पद्धतीने आज आपण बुद्धिमत्ता ह्या पेपर 2 विषयाच्या संदर्भाने घटक सहसंबंध हा उपघटकातील शब्दसंग्रह हा उपघटक 10% ज्याला वेटेज आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आणि शब्दसंग्रहामध्ये आपल्याला आकृत्या आहेत, त्यानंतर इंग्रजी वर्णमाला आहे, आणि त्यानंतर संख्या मालिका आहे. तर आपण शब्दसंग्रह हा उपघटक योग्य पद्धतीने अभ्यासला आहे. आपण जेवढा याचा जास्तीत जास्त सराव करू, कारण याच्यामध्ये काय आहे, फक्त मराठी विषयाचाच आशय न विचारता गणिताचा देखील आशय याच्यामध्ये समाविष्ट आहे, की मराठी विषयाचा तर आहेच, त्यानंतर विज्ञानाचा आशय आहे, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आपण बघितलं तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला स्वतःला देखील तयार करता येऊ शकतात. ते आपण तयार करावीत, आणि जास्तीत जास्त उदाहरणाचा आपण सराव कशा पद्धतीने करू यावर आपण आपलं काय करायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये एक विशिष्ट जो सहसंबंध आहे तो लक्षात घ्यायचा आहे, आणि आपण सहसंबंध लक्षात घेताना वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने वैचारिक दृष्टिकोन आपण या घटकात जर ठेवला तर आपल्याला या घटकामध्ये काय होणार आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. आणि आपण डायरेक्ट उत्तराकडे जर गेलो तर आपलं चूक होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आपण डायरेक्टली उत्तराकडे न जाता पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे, किंवा पहिल्या पदाने दिलंय दुसरं पद काढायला सांगितलंय, तर मग तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी काय संबंध आहे, हा असा संबंध जर आपण वैचारिक दृष्टीने पडताळा केला तरच आपल्याला याचं उत्तर काय येणार आहे, अचूक रीतीने येईल. आणि आपलं जे 10% वेटेज दिलेले त्याच्यातले आपल्याला पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळतील. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक हे की आपण जास्तीत जास्त या उदाहरणांचा सराव करावा. अतिशय सोपा घटक आहे पाहिला तर, आणि जर विचार केला तर डीपनेस वाढला तर अधिक ट्रिकी क्वेश्चन जर विचारले गेले तर याचा डीपनेस वाढवता येईल तेवढा वाढवता येतो. म्हणून आपण सर्वांगीण विचार करून याची तयारी करावी, आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील ते बघावे.
तर अशा पद्धतीने आपण समसंबंध घटकातील शब्दसंग्रह उपघटक हा अभ्यासलेला आहेच आणि आपल्याला सर्व घटक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपलं आजचं हे बुद्धिमत्ता विषयाचं लेक्चर संपलं आणि थांबतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.